मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी म्हणजे 19 एप्रिलला पार पडणार आहे. आता या सीझनचा विजेता कोण होणार किंवा विजेती कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सध्या तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने आणि विशाल कोटियन हे सदस्य टॉप 5 मध्ये पाहायला मिळतात. यामध्ये तन्वी कोलते ही विजयाचे दावेदार असल्याचं मानलं जाते. तन्वीसोबत अनुश्री माने आणि राकेश बापट यांची नावं देखील आघाडीवर आहेत. मात्र मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत तन्वी कोलतेने विशाल कोटियान आणि अनुश्रीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर जबरदस्त टीका झाली होती. तन्वीला अजिबात वोटिंग करू नका असा प्रेक्षकांचा सूर तेव्हा पाहायला मिळाला. आता यावरतीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने देखील तन्वीवरती चांगलीच टीका केली आहे. एक पोस्ट लिहत ती म्हणते, तन्वी इतका तिरस्कार करते विशालचा, याचं कारण काहीच नाहीये. शेवटी तिचा तो मुखवटा होता, तो अक्षरशः गळून पडला आहे आणि आता दिसते खरी तन्वी. आणि विशेष वाटते की इतक्या निगेटिव्ह व्यक्तीला बिग बॉस आखा सीझन पॉझिटिव्ह दाखवत राहिले. आताचा तिचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स नको झालाय. आता तर ती सोडून कोणीही विजेती चालेल, पण ती नको. खूप जास्त निगेटिव्ह पर्सन आहे ती. रुचिता तर खूप चांगली होती. तन्वीचा एव्ही पाहण्यात काहीच इंटरेस्ट नाही. अख्खा सीझन फक्त ती फेक वागली आहे, असं विशाखा सुभेदार हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तर काय वाटतं तुम्हाला? विशाखा यांच्या सांगण्यानुसार तन्वी फेक पर्सनॅलिटी आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच या टॉप 5 कंटेस्टंटपैकी कुठला सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता होणार हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.